आपण मिरवतो विकसित महाराष्ट्र म्हणून, पण खरोखर महाराष्ट्र विकसित आहे का? कुठे आहे तो छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र, जिथे सामान्य माणूस केंद्रबिंदू होता? आज सामान्यांच्या नशिबी फक्त आश्वासनांचे गाजर आणि समस्यांचा डोंगर उरलाय. मंत्रालयात सत्तेच्या खुर्च्यांची संगीत खुर्ची सुरू आहे, पण इकडे शेतकरी आसमांताकडे बघून रडतोय. कधी अवकाळी पाऊस तर कधी आसमानी संकटात पीक गेलं की कर्जबाजारीपणा आणि शेवटी फास. पण सरकारला फक्त निवडणुकीचे आकडे दिसतात, शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही. अहो, सत्ता कुणाचीही असो, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी होणार? बरं, दुसरीकडे आपला अभिमान असलेला तरुण आज कसा जातोय? ड्रग्ज सापडतात, नशेत तरुण पिढी बर्बाद होते, शिक्षण असूनही नोकऱ्या नाहीत. तेव्हा समजून जा की राज्याची प्रगती खड्ड्यात गेलीये. खड्ड्यातले रस्ते, असुरक्षित महिला आणि भ्रष्टाचार ही फक्त आकडेवारी नाही, हे आपलं अपयश आहे. राजकारण सोयीचं असतं, पण समाजकारण मुळात रक्ताचं असावं लागतं. महाराष्ट्र घडवायचा असेल तर आधी या घाणीवर प्रश्न विचारायला लागतील. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राची आजची सर्वात मोठी समस्या कोणती? बेरोजगारी, ड्रग्ज की गलिच्छ राजकारण? तुमचं रोखठोक मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. गप्प बसू नका, कारण हा आपला महाराष्ट्र आहे.